जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आता मावळ लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार जोशी यांनी अर्ज भरलेला आहे आणि ह्या महिला त्यांच्या ह्या शक्ती प्रदर्शनासाठी आल्या होत्या। आपल्यासोबत आता वंचित बहुजन आघाडीच्या पुणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष आहेत, त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। मलिसन, ते काय सांगाल तुम्ही की आता आपण उमेदवाराचा अर्ज भरलेला आहे, तुम्ही जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष आहात, काय सांगाल? आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी माधवीताई जोशी यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे आणि साहेबांनी जी उमेदवारी दिलेली आहे ही योग्यच आहे। आणि त्यांनी कारण फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांच्याच पक्षामध्ये महिलांना मान सन्मान आहे, म्हणून त्यांनी स्त्रीची एका निवड केलेली आहे आणि ती योग्य निवड केलेली आहे। कारण आता सध्या संविधान हे धोक्यात आलेलं आहे आणि बेरोजगार महिलांना आणि म्हणजे शिक्षण पण हे धोक्यात आलेलं आहे। तर या सर्व आमच्या ज्या आहेत उमेदवार त्यांना आम्ही संपूर्ण मावळ तालुका पिंजून काढू आणि त्यांना जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या बरोबरीने आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचू, लोकांचे सर्व प्रश्न सोडू। माधवीताईंना बाळासाहेबांनी जो आता विश्वास दाखवला एक स्त्री म्हणून, तर आपल्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी पण समानता दिली दाखवली आणि महात्मा फुलेंनी पण तेवढा स्त्रीवर विश्वास दाखवलाय। तर माधुरीताई ह्या विश्वासाला अगदी पात्र उमेदवार आहेत असं आम्हाला वाटतं आणि आम्ही जेवढे पण कार्यकर्ता आहोत आम्ही तळमळीने त्यांचा प्रचार करणार आहोत। सगळी घराघरातली कामं सोडून आम्ही 24 तास त्यांचा प्रचार करणार आहोत। म्हणजे आम्ही सगळ्या कार्यकर्ते जरी असलो तरी आम्ही अशा कार्यकर्ते आहोत की आम्ही आमचा उमेदवार निवडूनच देऊ। मावळात त्या उभ्या राहिलेल्या आहेत, तिथून आम्ही महिलांनी त्यांना आतापर्यंत जे उमेदवार होते तेवढ्यांना जास्तीत जास्त आम्ही प्रतिसाद देऊन निवडून आणलेले आणि आता सुद्धा या महिला जोशीताईंना आम्ही निवडून द्यायचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत। आम्ही पिंपरी चिंचवड प्राधिकरण मधल्या सर्व म्हणजे एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत आणि प्रचार पण आम्ही करणार आहे।